हीच जे आपण पाहतोय खेळाडू कक्ष बनवले आहेत. विनंती असेल जे बाहेरचे प्रेक्षक वर्ग आले असतील किंवा सपोर्टर असतील संघाचे, आधी तुम्ही खेळाडूंना बसू द्या त्या ठिकाणी आणि नंतर उरलेल्या जागात आपण बसू शकता. मार्कवर पाहतोय आपण पहिला चेंडू हाताळला, दुसऱ्या चेंडूवर आघात केलाय, मोठा फटका, चेंडू फेकून दिलाय. पुन्हा एकदा 6 धावांसाठी बिग हिट करतायत. इथे मात्र पाहतोय पुन्हा एकदा तिसरा उडवलाय, जबरदस्त फटका. आतापर्यंत बॅक टू बॅक 2 षटकार. इथे पुन्हा एकदा तेच दृश्य, तीच नजाकत, बॅक टू बॅक तिसरा षटकार. षटकाराची हॅट्रिक या ठिकाणी नक्कीच साध्य केली जाते. त्यानंतर पूर्णपणे सामन्याचं रूप बदलून गेलं. इथे मात्र आणखीन एक धमाका, चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. षटकार, वाह क्या बात आहे. पुढचे चॅलेंज असणार आहे हा चेंडू. आहा, टायमिंग तर परफेक्ट आहे. इथे मात्र चेंडू निघून जाईल. 5 चेंडूवर 5 षटकार मारणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. मागे 4 चेंडू 20 धावा. फटका चांगला आहे, खूपच चांगला. या ठिकाणी पाहिलं तर चौकार मिळतोय. अजूनही जर पाहिलं तर इथून 3 चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे. योगेश तारणे पुन्हा एकदा आपण पाहतोय. फटका इथेच सुरेख आहे, चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी आणि आपल्या 50+ धावा होताना पाहायला मिळत आहेत. धावांची आवश्यकता. हिट केलाय चेंडूला, उंच आणि तितकाच लांब. चेंडू जातोय 6 धावांसाठी. नक्कीच खूप 60 धावांची धुवाधार खेळी केले. या टुर्नामेंटची जर पाहिली तर दुसरी 50. पहिली जर पाहिली तर अनिल घरत मॅन फ्रॉम विरार. सातत्याने जर पाहिलं तर खूप चांगला